दंडोत प्रणाम सर्व अच्युत गोत्रे बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडोत प्रणाम। आजपासून आपण प्रत्यक्ष परमेश्वराबरोबर प्रवास करणार आहोत। अर्थात परमेश्वराने आपल्याला परमेश्वर समजावा, कळावा, जाणवावा आणि त्या परमेश्वराला समजून उमजून त्या परमेश्वराला अनन्य भावे शरण जाऊन त्या परमेश्वराला प्राप्त करावे यासाठी जे साधन दिलेलं आहे ते साधन म्हणजे मराठीतला आद्य ग्रंथ लीळाचरित्र। याचा आपण चिंतन करून मोजक्या लीळांसोबत प्रवास करणार आहोत। अर्थात प्रत्यक्ष परमेश्वराबरोबरच आपण प्रवास करणार आहोत। लीळाचरित्र हा मराठीतला आद्य ग्रंथ आहे आणि ह्या मराठीतल्या आद्य ग्रंथ जो आहे संपूर्ण मराठी साहित्याचा शिरोमणी पण आहे। जोपर्यंत आपण लीळाचरित्र समजून घेत नाही, जाणून घेत नाही, त्यात जात नाही, तोपर्यंत आपल्याला परमेश्वर समजू शकत नाही, कळू शकत नाही। आणि जोपर्यंत परमेश्वर आपल्याला समजत नाही, कळत नाही, तोपर्यंत परमेश्वराला अनन्यभावी शरण पण आपण जाऊ शकत नाही। आणि म्हणून त्या लीळाचरित्राबरोबर आपण प्रवास करत असताना अप्रत्यक्षरित्या परमेश्वराच्या सन्निधानात राहून परमेश्वराबरोबर प्रवास करणार आहोत। त्यातलं महत्त्व आपल्याला समजून घ्यायचं आहे, जाणून घ्यायचं आहे। जोपर्यंत आपण त्यात जात नाही तोपर्यंत आपल्याला काही कळणार नाही। हा महानुभावांचा जरी मूळ ग्रंथ असला तरी संपूर्ण मराठीतला आद्य ग्रंथ आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे। कारण मराठीचा उगमच लीळाचरित्राच्या माध्यमातून समाजापर्यंत आला। तोपर्यंत ती फक्त बोलीभाषा होती। साहित्यिकदृष्ट्या, व्याकरणदृष्ट्या परमेश्वराने ती आपल्यापर्यंत आणली आणि आज मराठी साहित्यामध्ये तो शिरोमणी म्हणून स्वीकारला गेलेला आहे। आणि त्यात कुणीही असो, जोपर्यंत लीळाचरित्रात जात नाही तोपर्यंत त्याला परमेश्वराचं परमेश्वरत्व, परमेश्वराचं अस्तित्व ना समजणार नाही, ना जाणवणार नाही। आणि म्हणून प्रत्येकाने लीळाचरित्राचं लिखाण केल्यानंतर त्यातली पार्श्वभूमी, ते लिखाण कसं, कुणी, कुठं केलं, त्याचा इतिहास आणि लीळाचरित्र म्हणजे नेमकं आहे काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे। आणि या पृथ्वीतलावरती, या सृष्टीमध्ये प्रत्येकजण भक्ती करतोय आणि ज्याची भक्ती करतोय त्याला परमेश्वर समजून भक्ती करतोय। परंतु तो खरंच परमेश्वर आहे का? नसेल तर मग परमेश्वर कोण आहे हे जर जाणून घ्यायचं असेल तर त्याला लीळाचरित्रामध्ये गेल्याशिवाय ते समजणार नाही, लक्षात येणार नाही। कारण प्रत्येकाचं एक वैशिष्ट्य असतं आणि त्या वैशिष्ट्यातून, लक्षणातूनच आपल्याला ते जाणून घ्यायचं असतं। आणि म्हणून ज्याला परमेश्वर जाणून घेण्याची इच्छा आहे, सत्य काय आहे हे जाणून घेण्याची इच्छा आहे, त्याला लीळाचरित्रात गेल्याशिवाय पर्याय नाही। आणि म्हणून लीळाचरित्र हे समाजमध्ये जाण्यासाठी आपणच प्रयत्न केला पाहिजे। आपण तिथपर्यंत पोचलो आहे, परमेश्वराच्या बोधाद्वारे आपल्याला कळालं आहे, परंतु परमेश्वराने अप्रत्यक्षरित्या आपल्यावरती ती जबाबदारी टाकून समाजापर्यंत नेण्याचं काम आपल्यावरती सोपवलेलं आहे। आणि प्रत्येकजण आपापल्या परीनं हा प्रयत्न करत असतो। त्याचप्रमाणे आपली एक ड्यूटी, एक आपलं कर्तव्य, एक आपलं करणीय म्हणून आपण आजपासून परमेश्वराबरोबर प्रवास करणार आहोत। लिखाण पूजनीय माईम भट यांनी जरी केलं तर त्यांना जी प्रेरणा होती, आपल्या मानव संप्रदायाचे प्रथम आचार्य जे आहे पूजनीय आचार्य नागदेव, त्यांच्या प्रेरणेने पूजनीय माईम भटांनी हे लिखाण केलं। आणि त्याचा सण जो आहे 1194 नंतर ह्या लीळाचरित्राला लिखाणाला सुरुवात झाली। कारण सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंच्या उत्तरपंथानंतर सर्व जो सद्भक्त गण आहे तो रुद्धपूरला एकवटले गोविंदप्रभू बाबांच्या सन्निधानात। आणि तिथंच आचार्य तासनतास जेव्हा स्मरण चिंतन करत बसायचे त्यावेळेस पूजनीय माईम भट्टांनी ते ओळखलं आणि तुम्ही काय करता हे जेव्हा विचारलं त्यावेळेस मी स्वामी श्री चक्ररावांच्या लीळा आठवतो। कारण स्वामींनीच मला सांगितलेलं आहे की ह्या ज्या लीळा आहे, माझं जे आठवण आहे, चिंतन आहे, हे तुम्ही सतत करत जा। जे आम्ही तुम्हाला आजपर्यंत निरूपण केलं ते विचारशास्त्र असेल, अर्थशास्त्र असेल,
त्याचं श्रवण मनन निधिध्यासन जर केलं तर तुम्ही माझं स्मरण केल्यासारखं होईल, मला आठवल्यासारखं होईल आणि ते बी एक स्मरणच आहे, म्हणून तुम्ही ते करत जा असं सांगितल्यामुळं मी ते करतो आहे. आणि ही जी स्मृती आहे आचार्यांनी, या स्मृतीच्या माध्यमातून जी आचार्यांनी पूजनीय माई भट्टांना सांगितलं त्याचीच प्रेरणा घेऊन पूजनीय माई भट्टांनी पुढे जाऊन लीळाचरित्राचं लिखाण करण्याची प्रेरणा घेतली आणि पूजनीय आचार्यांच्या मार्गदर्शनाने आणि आदेशाने लीळाचरित्राचं लिखाण करायला सुरुवात केली. परंतु ते काम इतकं सोपं नव्हतं, कारण आचार्यांनी सांगितलं होतं ज्याच्या ठिकाणी जी लीळा घडली, ज्या ठिकाणी घडली, ज्या व्यक्तीच्या संदर्भात घडली, त्या व्यक्तीला जाऊन प्रत्यक्ष भेटायचं, त्याच्याकडून ते समजून घ्यायचं, लिहून घ्यायचं. आणि हे पूर्ण महाराष्ट्रात पूजनीय माई भट्ट फिरले. स्वामी श्री चक्रधरांनी ज्या ज्या ठिकाणी अनंत लीळा केल्या त्या ठिकाणी जाऊन त्या सद्भक्तांना भेटले आणि त्यांच्या वेळेनुसार, त्यांच्या कामाच्या व्यस्ततेच्यातून निघून जो वेळ भेटेल त्या वेळेनुसार आपला नित्यविधी करत असताना ह्या लीळाचरित्राचे टिपण केलं आणि तेच येऊन रुद्धपूरला वाजेश्वरी येथे त्याचं पूर्ण प्रत संशोधित केली. अर्थात आचार्यांकडून समजून घेतलं का कोणतं योग्य, कोणतं अयोग्य, कोणतं बरोबर, कोणतं चूक, आणि त्या पद्धतीनं एक शुद्ध प्रत तयार झाली. आणि ती शुद्ध प्रत म्हणजेच आपली मूळ लीळाचरित्राची पत आहे. नंतरच्या काळामध्ये काही धाडीमध्ये आपली मूळ प्रत गहाळ झाली आणि त्यानंतर लीळाचरित्राची निकड पडायला लागली. त्या अगोदर 30 ते 35 वर्ष मार्गामध्ये लीळाचरित्राचं वाचन, अभ्यास, चिंतन केलं जायचं. त्यामुळे अनेक सद्भक्तांची तोंडीपाठ लीळाचरित्र झाले होते. परंतु धाडीत गेल्यानंतर जेव्हा परत हा सद्भक्त एकत्र आला त्यावेळेस लीळाचरित्राची गरज वाटायला लागली आणि नंतरच्या काळामध्ये आचार्यांनीच हा आदेश दिला की आपण जे लीळाचरित्राचं तुम्ही चिंतन केलं, मनन केलं, निधिध्यासन केलं ते तुमच्या हस्तलिखितामध्ये टिपण करावं, लिहून काढावं. आणि त्यानुसारच आचार्यांच्या प्रेरणेतून अनेक सद्भक्तांनी, कवीश्वर बासांनी याचा टिपण केलं, लिखाण केलं. लीळाचरित्र अनेक निर्माण झाले. त्यातले मुख्य 13 पाठ आहे आणि या 13 पाठातूनच भविष्यामध्ये नंतरच्या काळात 13 आमनाय निर्माण झाले. पुढे जाऊन कवीश्वर बासांनी ही लीळाचरित्र जे आहे ते हिराईसा ह्या शिष्येनेही तेच लीळाचरित्र त्याच पद्धतीनं लिहिलं. ती कमळावसांची शिष्या होती आणि तोच कवीश्वरांचा पाठ परशुराम बासांजवळ आला आणि तोच पुढे हिराईसा पाठ म्हणून पंथात पिढीपाठ प्रसिद्धीस आला. तो आज आपण स्वीकारलेला आहे. लीळाचरित्राचं लिखाण हे जे आहे हे अत्यंत कष्टाने आपल्या पूर्वजांनी आपल्यापर्यंत आणलेलं आहे. यदाकदाचित लीळाचरित्राचं लिखाण झालं नसतं किंवा झाल्यानंतरही परत धाडीत पडल्यानंतर परत त्याची पुनर्निर्मिती झाली नसती तर आपल्यापर्यंत ते न आल्यामुळं आपल्याला देव कळाला नसता, धर्म कळाला नसता. म्हणून पूर्वजांनी आपल्यावरती अनंत उपकार केलेले आहे आणि ह्याच लीळाचरित्राच्या अनुषंगाने आपल्याला धर्म, तत्व, सिद्धांत समजले. त्यानंतर यातूनच लीळाचरित्रातूनच फक्त आणि फक्त परमेश्वराच्या श्रीमुखीचे जे सूत्र आहे ते सूत्र बाहेर काढले. मुखीचे जे सूत्र आहे पूजनीय केशवराज बासांनी बाहेर काढून त्याचा सूत्रपाठ असा ग्रंथ लिखाण केला आणि ह्याच सूत्रपाठ आपला तात्विक ग्रंथ आहे. या सूत्रपाठावरतीच 6,500 धर्मग्रंथ तयार झाले. त्यातूनच मग स्थळपोथी निर्माण झाली. त्यातूनच मोठ्या मोठ्या पोथ्या आपण आज कार्यक्रमाच्या माध्यमातून ऐकत असतो आणि तेच मूळ तत्त्वज्ञान असल्यामुळं त्यात सर्वच काही आहे. म्हणून लीळाचरित्रात गेल्याशिवाय आपल्याला ना परमेश्वर समजत ना कळत. म्हणून जर लीळाचरित्रात जायचं म्हणजे नेमकं करायचं काय, तर त्या लीळाचरित्राबरोबर आपण आपल्या जीवनाचा प्रवास करायचा आहे. त्या लीळाचरित्राबरोबर आपली आध्यात्मिक प्रगती, आध्यात्मिक प्रवास जो आहे तो आपण जर घडू शकलो तर नक्कीच परमेश्वराच्या सन्निधानात राहून त्या परमेश्वराबरोबरच आपण प्रवास करतो आहे याची प्रचिती आपल्याला येऊ शकते. आणि म्हणून आजपासून आपण ह्या दररोजच काही मोजक्या लीळांच्या माध्यमातून
लीळाचरित्राबरोबर आपण प्रवास करणार आहोत, अर्थात परमेश्वराबरोबरच प्रत्यक्ष प्रवास करणार आहोत. त्यानंतर सूत्रपाठात प्रकरणाच्या अनुषंगाने पूर्वी पंचनाम, पंचकृष्ण, त्यानंतर अन्यवृत्ती, युगधर्म, विद्यामार्ग, संहार, संसरण, अस्थिपरी, महावाक्य, निर्वचन, त्याचप्रमाणे उद्धरण आणि असे 9 प्रकरण तयार झाले. त्याला लक्षणस्थळ म्हणतात. त्यानंतर आचारमालिका, विचार आणि विचारमालिका आणि दृष्टांत पाठ अशा पद्धतीनं हे सूत्रपाठाची निर्मिती झाली. आणि या सूत्रपाठाच्या माध्यमातूनच आज आपण अभ्यास करतो आहे, चिंतन करतो आहे, धर्म समजून घेतो आहे, आचार विचारप्रणाली, तत्त्वसिद्धांत समजून घेऊन धर्म जोपासण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि म्हणून त्याबरोबर चालणं, त्याबरोबर राहणं हेच सन्निधान परमेश्वराने स्पष्ट सांगितलेलं आहे. आज्ञाप्रतिपालन करीत असन्निधानी सन्निधान. आणि सन्निधान असून पण आज्ञाप्रतिपालन करत नाही याचा अर्थ त्याला असन्निधानच आहे. हे प्रत्यक्ष परमेश्वराने सन्निधान आणि असन्निधानाच्या व्याख्या आपल्याला स्पष्ट केलेल्या आहे. आणि म्हणून जर यदाकदाचित आपल्याला सन्निधानात राहायचं आहे, आपली मानसिकता आहे, आपल्याला मुक्तीची चाड आहे, तर परमेश्वराबरोबर राहणं गरजेचं आहे. आणि परमेश्वराबरोबर राहणं म्हणजे लीळाचरित्रात राहणं, परमेश्वराबरोबर राहणं म्हणजे वचनांना बरोबर घेऊन जगणं. आणि म्हणून आपण हा प्रवास सन्निधानातच जाऊन जर केला तर नक्कीच परमेश्वर प्राप्तीची जी आपली अभिलाषा आहे ती परमेश्वरच पूर्ण करू शकतात. आणि हे समजून घेत असताना आपल्यामध्ये आपण बदल करून घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. परमेश्वराने आपल्यामध्ये बदल अपेक्षित केलेला आहे. कारण लीळाचरित्र ऐकलं, वाचलं, सूत्रपाठ ऐकलं, त्याचा अर्थ समजून घेतला, परंतु आपण आपल्यामध्ये बदल करू शकलो नाही तर परमेश्वराच्या सन्निधानात असूनही ही असन्निधानातच आहे. आणि म्हणून आपण आज्ञाप्रतिपालन करणं हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. आचाराच्या बाजूने विचार करणं हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. आणि तो विचार करूनच आपण लीळाचरित्राबरोबर आजपासून प्रवास करणार आहोत. तुम्हीही माझ्याबरोबर प्रवास कराल नक्की आणि आपल्या जीवनामध्ये बदल घडून आणाल. आणि परमेश्वराच्या प्राप्तीच्या अनुषंगाने त्या परमेश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी हे जे माध्यम परमेश्वरानेच आपल्याला दिलेलं आहे त्याचा आधार घेऊन आपण परमेश्वराची प्राप्तीच्या अनुषंगाने प्रवास करणार आहोत. ही शिदोरी आहे आपल्या जीवनाची. परमार्ग तुमचं जीवन किंवा देवाने सांगितले परमार्ग हे तुमचं जीवन झालं पाहिजे. जीवन होणं म्हणजे काय? उठणं, बसणं, बोलणं, खाणं, पिणं, प्रवास करणं हे परमार्गाबरोबर असलं पाहिजे. आणि परमार्गाबरोबर असणं म्हणजे लीळाचरित्रात असणं. परमार्गाबरोबर असणं याचा अर्थ वचनं आपल्या जीवनामध्ये आचाराच्या माध्यमातून असणं, त्याचं अस्तित्व आपल्या जीवनामध्ये अनन्यसाधारण महत्त्व निर्माण करून आपण जीवन जगायला सुरुवात करणं. अर्थात आपल्या जीवनाची लाईफस्टाईल आहे, आपल्या जीवनाची जी जगण्याची रीत आहे, जी पद्धत आहे ती धर्माच्या चौकटीत राहून धर्माबरोबर आपण जर व्यथित केली तर नक्कीच त्या प्रवासातून परमेश्वराच्या ध्येयापर्यंत, परमेश्वर प्राप्तीपर्यंत आपण नक्की जाऊ शकतो. कारण हा मार्ग आहे आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिलेला, आपल्या पूर्वजांनी आपल्याला दाखवलेला. आणि त्याच मार्गाने अनेक आजपर्यंत जे सद्भक्त आहे, ज्ञानी भक्त असतील, प्रेमी भक्त असतील, त्याच मार्गाने जाऊन परमेश्वराच्या प्राप्तीपर्यंत गेलेले आहे. जर आपल्यालाही परमेश्वराच्या प्राप्तीपर्यंत जायचं असेल तर तोच मार्ग आपल्यालाही स्वीकारावा लागेल. तो मार्ग अत्यंत सोपा असतानाही आपण अनेक कठीण मार्गातून, चढउताराच्या वळणावळणाच्या मार्गातून जातो आहे. परंतु परमेश्वराने आपल्याला जो मार्ग दिलेला आहे अत्यंत स्पष्ट, पारदर्शक आहे आणि अत्यंत ज्ञानाच्या प्रकाशामध्ये आपल्याला तो घेऊन जाणार आहे. म्हणून त्याच्याबरोबर राहणं, त्याच्याबरोबर चालणं आणि त्याच्याबरोबर आपलं जीवन व्यतीत करणं म्हणजेच परमेश्वराच्या सन्निधानात राहणं आणि परमेश्वराबरोबर चालणं आहे. ह्या चरित्रात गेल्यानंतर आपल्याला अनेक सन्निधानातले सद्भक्त दिसतात. पूजनीय आचार्य असतील, पूजनीय माईंभट असेल, पूजनीय महादाईसा असेल, पूजनीय औसा असेल, पूजनीय बाईसा असेल आणि त्याच्या व्यतिरिक्त अनेक सद्भक्त का ते परमेश्वराबरोबर कसे राहायचे, कसे बोलायचे, कसे विचारायचे आणि परमेश्वराने सांगितल्यानंतर आपल्या जीवनामध्ये बदल घडून त्या परमेश्वराला अनन्यभावी शरण जाऊन अत्यंत समर्थवादावरती निष्ठा ठेवून कशी भक्ती करायची, हे जर आपल्याला अनुभवायचं असेल तर आजही आपण तो अनुभव घेऊ शकतो. आणि तो अनुभव लीळाचरित्राबरोबर प्रवास करता करता आपल्याला येऊ शकतो. ते जीवनातले मर्म आहे हे समजून घेऊन त्यांनी दाखवलेल्या रस्त्यावरती चालून आपल्या जीवनामध्ये जर आपण बदल घडवू शकलो
तर नक्कीच आपल्याला परमेश्वराबरोबर चालण्याचा, परमेश्वराबरोबर राहण्याचा, या सन्निधानाचा अनुभूती, प्रचिती येऊ शकते. आणि म्हणून आजपासून आपण नक्कीच ह्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत. तुम्ही माझ्याबरोबर आहातच. यावरती काही तुमच्या संकल्पना असतील, काही प्रतिक्रिया असतील, चांगल्या असो वाईट असो, याचं सर्वांचं स्वागत आम्ही करत असतो. त्यामुळं आपण या प्रवासाला सुरुवात करणार आहोत. तर नक्की प्रतिक्रिया कळवा. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.